तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी सार्थक मुसमाडे. आज आपण भेटत आहोत परत एका न्यू ट्रेड प्लॅनसोबत. तर मित्रांनो, आत्ता आपले 41 सबस्क्रायबर झाले आहेत. तर लवकरात लवकर 50 सबस्क्रायबर करून टाका. जर व्हिडिओला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजचा ट्रेड. तर मित्रांनो, आजचा ट्रेड गोल्डमध्ये प्लॅन केला होता. अंदाजे 8:30ला सकाळी तो प्लॅन झाला होता. 8:30ला एंट्री घेतली तर तो ट्रेड आपल्या EMA स्ट्रॅटजीवर आणि ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवर होता आणि तो ट्रेड क्रॉसओव्हर झाल्या घेतला तर त्या ट्रेडचा SL 40 पिप्सचा आणि टार्गेट 120 पिप्सचं होतं, म्हणजेच 1:3चं टार्गेट होतं. तर आपलं कंपल्सरी 1:3चं टार्गेट असतं. आपण 1:2चं टार्गेट घेतो. केव्हा घेतो? तर आपल्याला कन्फर्मेशन नसेल तेव्हाच 1:2चं टार्गेट घेतो. तर आपल्याला आत्ता फुल कन्फर्मेशन होती म्हणून 1:3चं टार्गेट घेतलं. तर ट्रेडच्या 2 कॅन्डलमध्येच आपलं 1:2चं टार्गेट डन झालं होतं, म्हणजेच 80 पिप्स डन झाले. तर 5 मिनिटाच्या तिसऱ्या कॅन्डलला 110 पिप्स डन झाले आणि मग कॅन्डलचा व्हॉल्यूम कमी झाला. तर मग होल्डिंग केल्यामुळे 5th कॅन्डलला 5 मिनिटाच्या 5th कॅन्डलला आपलं टार्गेट स्ट्रॉंग बॉडीने हिट झालं. फक्त 25 मिनिटं. तर मित्रांनो, काल आपण एक ट्रेड घेतला होता. 1:3चंच टार्गेट होतं आणि 40 पिप्सचाच SL होता, म्हणजेच 120 पिप्सचं पण टार्गेट होतं. तर कालच्या ट्रेडचा SL हिट झाला होता, त्यामुळे आपण डे क्लोज करून टाकला होता. कन्सिस्टन्सीनुसार आपण परत काही ट्रेड घेतला नाही, कारण न कन्फर्मेशननुसार आणि न ट्रेंड लाईन ब्रेकआउटनुसार किंवा ब्रेकआउट डाऊननुसार तो ट्रेड आपण प्लॅन केला असता तर आपला लॉस होण्याचा परत एक चान्स असता. म्हणजे